मंडळी, आपल्या देशाचं वेगळेपण नेमकं कशात आहे? आज मितीला भारत ही जगातली सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. तंत्रज्ञान आणि कौशल्याचा मेळ घालून विकसित भारताच्या दिशेने आपण वाटचाल करतोय. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर सुद्धा या देशातील लोकशाही अबाधित राहिली आहे. या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी गौरवास्पद आहेतच. परंतु भारताचं वेगळेपण आहे ते या देशाच्या विविधतेमध्ये. भौगोलिक वातावरणापासून ते बोलल्या जाणाऱ्या भाषेपर्यंत आपला देश विविधतेने नटलेला आहे. आपल्या संस्कृतीचं हेच वेगळेपण जतन करण्यासाठी आजपर्यंत अनेकांनी आपलं जीवन खर्च केलं. आपल्या मातीशी जोडली गेलेली नाळ अबाधित राहावी, त्याचा या समाजाला विसर पडू नये म्हणून ही माणसं निरपेक्षपणे काम करत राहिली. यातलंच एक महत्वाचं नाव म्हणजे सुक्री बोम्मगौडा. दिनांक 13 फेब्रुवारी रोजी सुक्री बोम्मगौडा आपल्या सगळ्यांना सोडून गेल्या. वयाच्या 88व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. कर्नाटकातील लोकगीतांचं विश्व पोरकं झालं. समाज सुधारणेसाठी काम करणाऱ्या एका पर्वाचा शेवट झाला. सुक्री बोम्मगौडा यांच्या कार्याचा आढावा घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी मुकुल आव्हाड आणि कॅमेरावर आहेत नितेश काळे. महा MTV मध्ये आपलं स्वागत. 1937 साली सुक्री बोम्मगौडा यांचा जन्म झाला. हल्लकी या वनवासी समाजात त्यांचा जन्म झाला. त्यांच्या आईने त्यांना लहानपणापासूनच आपल्या हल्लकी समाजातील गाणी शिकवली. पारंपरिक गीतांवरच सुक्रीजी यांचं पालन पोषण झालं. वयाच्या 16व्या वर्षी त्यांचं लग्न झालं होतं. 2 मुलं आणि आपल्या पतीबरोबर त्यांचा संसार सुखाने सुरू होता. परंतु दुर्दैवाने दारूच्या आहारी गेल्यामुळे त्यांच्या नवऱ्याचा मृत्यू झाला. आपलं भावविश्व कोसळल्यावर निराशेचा कडेलोट होणं स्वाभाविक होतं. परंतु सुक्री बोम्मगौडा यांनी तसं होऊ दिलं नाही. ज्या गोष्टीमुळे हजारो पुरुषांचे प्राण जातात, कुटुंब व्यवस्था ज्यामुळे उद्ध्वस्त होते, अशा या दारूच्या विरोधात त्यांनी चळवळ उभी केली. त्यांनी केलेल्या दारूबंदीच्या आंदोलनामुळे उत्तर कन्नडातील अनेक गावांमध्ये दारूबंदी यशस्वी झाली. असंख्य लोक त्यांच्या या चळवळीशी जोडले गेले. त्यांच्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर त्यांना पुनर्विवाह करण्याचा सल्ला अनेकांनी दिला. परंतु त्यांनी हा सल्ला नाकारला आणि आपल्या हल्लकी समाजातील परंपरांच्या संवर्धनाचा विडा त्यांनी उचलला. हल्लकी समाजातील लोकगीतांच्या माध्यमातून समाजातील अंधश्रद्धा आणि अनिष्ट रूढींवर त्यांनी प्रहार केला. त्याचबरोबर लोकगीतांच्या माध्यमातून त्यांनी मुलांच्या शिक्षणाबद्दल सुद्धा जनजागृती केली. हल्लकी समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा दिला जावा यासाठी त्यांनी प्रयत्न केला. आपल्या संपूर्ण जीवनात त्यांनी जवळपास 5000 लोकगीतांचं जतन केलं. 1988 साली कर्नाटक सरकारने त्यांच्या कार्याची दखल घेतली. वनवासी जमातींच्या संस्कृतीचं जतन केल्यामुळे त्यांचा राज्य शासनाने गौरव केला. सुक्री बोम्मगौडा यांनी कर्नाटकातील मौखिक परंपरा जपण्याचं अत्यंत महत्वपूर्ण असं काम केलं. त्यांच्या याच कार्याचा उचित सन्मान सुद्धा करण्यात आला. 2017 साली भारत सरकारकडून त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं. त्यांना मिळालेल्या पुरस्काराच्या रकमेतून त्यांनी समाजहिताची कामं केली. सुक्री बोम्मगौडा यांचं रूढार्थाने शिक्षण झालं नव्हतं, पण त्यांनी मुलींना शिकवण्यासाठी प्रोत्साहन दिलं. वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये त्यांनी लोकसंस्कृती आणि सामाजिक प्रश्नांवर व्याख्यानं दिली. त्यांचं जीवनचरित्र लोकांसमोर मांडणाऱ्या अक्षता कृष्णमूर्ती म्हणाल्या की सुक्रीजींचा जीवन प्रवास जाणून घेणं म्हणजे एक नवी अनुभूती होती. माझ्या लहानपणापासून मी त्यांना अगदी जवळून बघितलंय. ज्या काळात अनेक महिला लोकांच्या समोर यायला बिचकत असत, त्यावेळी सुक्री बोम्मगौडा मात्र सगळ्यांसमोर तल्लीन होऊन गाणं गात असायच्या. त्यांच्या संगीताने त्यांना जन्मभर साथ दिली. मंगळुरू इथले पर्यावरणवादी दिनेश होला यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलं की सुक्री बोम्मगौडा अत्यंत साधं आयुष्य जगल्या. त्यांच्या जाण्यामुळे कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. कुठल्याही शाळेत न जाता सुक्री बोम्मगौडा यांनी हल्लाकी समाजातील लोकांच्या जीवनात क्रांती घडवून आणली. लोकगीतांचं, लोकसंस्कृतीचं जतन करणाऱ्या आणि आपल्या कामातून संवर्धनाचा नवीन वस्तुपाठ निर्माण करणाऱ्या सुक्री बोम्मगौडा यांना महा MTV तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.